नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सकाळी मुकेश गव्हर्नमेंट ITI जालना येथील आरेखक स्थापत्य या व्यवसायावर शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत आहे. तर आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण शिकणार आहोत प्लेन टेबल सर्वेइंग म्हणजेच समतल फलक सर्वेक्षण. प्लेन टेबल सर्वेइंग आपण कशासाठी करतो, त्यामध्ये आपण काय काय शिकणार आहेत ते बघा. We learn about plane table surveying, general introduction, principle of plane table surveying म्हणजे तत्व, प्रिन्सिपल म्हणजे इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेमधील जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा आपण वापर बघणार आहोत. प्लेन टेबल सर्वेइंग इंट्रोडक्शनमध्ये बघूया. समतल फलक सर्वेक्षण परिचय. Plane table surveying. Plane tabling is a graphical method of surveying in which field observation and plotting are done simultaneously on a plane table. म्हणजेच समतल टेबलावर एकाच क्षेत्राची निरीक्षणे आणि प्लॉटिंग एकाच वेळी केले जाते हे पाहण्याची ग्राफिकल पद्धत आहे. एकाच वेळेस दोन्ही कार्य आपण फील्डवर करू शकतो. It is commonly used for preparing small-scale mapping or medium-size mapping. This type of survey is employed when great accuracy is not required, such as topographical survey. समतल फलक सर्वेक्षणमध्ये मोजणी क्षेत्रावरील मापे घेणे व मोजणीचा नकाशा काढणे सोबतच होत असते, म्हणून या मोजणी पद्धतीला ग्राफिकल पद्धत असे म्हणतात. या मोजणीची अचूकतेची मात्रा ही जास्त आहे. महाराष्ट्रात राज्यामध्ये आपल्या भूमी अभिलेख खात्यामध्ये शेतीची मोजणी करण्यासाठी तसेच प्लॉट पाडण्यासाठी, रहिवासी प्लॉट पाडण्यासाठी याच मोजणीचा उपयोग करतात. प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल काय आहे बघा. द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबलिंग सर्वेइंग इज दॅट द रे ड्रॉन फ्रॉम डिफरंट पॉईंट शूड पास थ्रूआउट अ सिंगल पॉईंट. पोझिशन ऑफ स्टेशन. The position of the table any station should be same as that previous station. The table should be accurately oriented at all subsequent station. म्हणजेच या मोजणीचे एक तत्व असे आहे की वेगवेगळ्या ठिकाण वस्तू म्हणजेच ऑब्जेक्टपासून निघालेली किरणे हे एकाच स्थानकामधून जातात. या स्थानकाला स्टेशन पॉईंट असे म्हणतात. समतल फलकाची स्थिती ही पूर्वीच्या स्थानकावर ज्याप्रमाणे होती तशीच नवीन स्थानकावर बरोबर लावावी लागते. आता त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते वापरणार आहेत प्लेन टेबल करताना ते बघूया. इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन प्लेन टेबल सर्वेइंग. समतल फलक सर्वेक्षणामधील उपयोगी साधने. ड्रॉइंग बोर्ड और टेबल. समतल नकाशा फलक. ट्रायपॉड स्टँड. अलाइडेड. कंपॉस. प्लंब विथ यू फोर्क म्हणजेच ओळंबा. स्पिरिट लेवल. ड्रॉइंग शीट अँड वॉटरप्रूफ कवर. वॉटरप्रूफ कवर याच्यासाठी आपण सर्वे करत असताना एखाद्या वेळेस पाऊस वगैरे आला तर आपण त्या वॉटरप्रूफ कवरने आपली ड्रॉइंग शीट झाकू शकतो. ही एक सेफ्टी म्हणून आपण घेत आहे सोबत. तर हा बघा, हा जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे हा आहे प्लेन टेबल. त्याच्यावर बघा सगळे यू फ्रेम, बबल ट्यूब, टेबल और बोर्ड सिंपल अलाइडेड आहे आणि कंपास आहे दाखवलेला. तर ड्रॉइंग बोर्ड और ड्रॉइंग टेबल. ड्रॉइंग बोर्ड और टेबल इज मेड ऑफ वेल सीजनल वुड, टीक और पाइन वुड. साइज ऑफ बोर्ड वेरीज फ्रॉम 40 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर टू 75 सेंटीमीटर टू 60 सेंटीमीटर और 50 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर स्क्वेअर. It is mounted on a tripod stand in such a way that it can be leveled and rotated about a vertical axis. Also, it can be clamped in any position. नकाशा फलक किंवा टेबल हा उत्तम रापविलेल्या लाकडापासून बनवलेला असतो. उदाहरणार्थ टीकवूड, पाईन. नकाशा फलकाची साईज ही 40 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर अशी असते किंवा 50 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर आकारात पण समतल फलक असतो. हा फलक ट्रायपॉड स्टँड टिपाईवर लावता येतो व समतल करून उभ्या अक्षाभोवती फिरवता येतो. अलाइडेड. अलाइडेड इज मेड ऑफ अ मेटल
can be brass, metal may be brass or gunmetal. Straight edge or ruler is about 50 centimeter long. Allied is used for sighting the object to be located. The ruling edge of allied is called फ्युडिशियल एज. फ्युडिशियल एज आपण त्याला म्हणू. दर्शरेखी ही धातूची असते, ती ब्रॉस किंवा गनमेटलची असते. तिची लांबी 50 सेंटीमीटर असते. सरळ बाजूवर मोजपट्टी लावलेली असते. या बाजूलाच फ्युडिशियल कडा असे म्हणतात. अलायडेट बघा. अलायडेट म्हणजे दर्शरेखीचे दोन प्रकार आहेत. सिंपल और प्लेन अलायडेट. साधी दर्शरेखी ही जी आकृतीमध्ये दाखवली आहे ही साधी दर्शरेखी आहे, म्हणजे प्लेन अलायडेट आहे. हिच्यामध्ये एका साईडला आय वेन असते, याच्यामधून आपण बघत असतो, आणि समोर जे आहे ऑब्जेक्ट वेन असते. फाईन थ्रेड हिंजेस आणि मॅग्नेटिक निडल. फ्युडिशियल एज. फ्युडिशियल एज म्हणजे स्केल. नंतर 2 नंबरची जी टेलिस्कोप आहे आपली ती आहे 2 नंबरची जी अलायडेट आहे ती आहे टेलिस्कोप अलायडेट, दूरदर्शरेखी. त्याच्यामध्ये काय असते बघा, टेलिस्कोप असतो. टेलिस्कोपमधून आपल्याला ऑब्जेक्ट बघावा लागतो. आयपीस जे आकृतीत दाखवलं आहे, आयपीसमध्ये आपण डोळा लावून समोर ऑब्जेक्ट सायटिंग करून ऑब्जेक्टमध्ये आपण बघत असतो. तर हे त्याचे पार्ट आहेत आकृतीमध्ये दिलेले. बबल ट्यूब असतो, बबल ट्यूब लेवलिंग वगैरे बघण्यासाठी. आणि त्या साईडला फ्युडिशियल एज असते. फ्युडिशियल एज म्हणजे स्केल असते. स्केलप्रमाणे आपण ऑब्जेक्टचं मेजरमेंट घेत असतो. त्यानंतर कंपास आपल्याला लागत असतो, एक कंपास. कंपासचे पण 2 प्रकार पडतात. कंपासला मराठीत होका यंत्र म्हणतात. दिस कंपास आर यूज्ड टू मार्क नॉर्थ डायरेक्शन ऑन अ ड्रॉइंग शीट. आपल्याला नॉर्थ डायरेक्शन दाखवण्यासाठी या कंपासचा उपयोग होतो. उत्तर दिशा दर्शवण्यासाठी. उत्तर दिशा आपल्याला दर्शवावं लागते. कोणत्याही प्लॅनमध्ये कंपल्सरी असते उत्तर दिशा दर्शवण्याची. आणि आता शेवटचा जो आहे इन्स्ट्रुमेंट तो आहे आपला प्लंब बॉब विथ यू फोर्क. म्हणजे हा जो प्लंब बॉब विथ यू फोर्क आहे, यू फोर्क म्हणजे हा जो फोर्क आहे हा आपण ड्रॉइंग शीटवर ठेवत असतो. हा पॉईंट आणि त्याच पॉईंटला खाली असते प्लंब बॉब. तर हा टेबलला आपल्या सेंटरिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर आज आपण जेवढा सर्वे केला आहे त्या सर्वेचा पॉईंट उद्या जो करणार आहे त्या सर्वेचा पॉईंट, म्हणजे हे सगळे रेफरन्स पॉईंट आपण तयार करत असतो. आणि शेवटी पूर्णपणे सर्व पॉईंटची आपण मोजणी करत असतो. मोजणी करून आपल्याला एरिया मिळतो. एरिया मिळून आपण त्याला डिवाईड करतो, प्लॉटिंग करत असतो. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. उद्याच्या क्लासमध्ये आपण याचे मेथड वगैरे शिकूया प्लेन टेबलची. ठीक आहे. धन्यवाद.